तर मित्रांनो, गेले अनेक दिवस आपण अनेक सवंगड्यांच्या मुलाखती ऐकल्या. मित्रांनो, या सवंगड्यांच्यामध्ये मामांचा अंश आहे आणि हे आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या विचारावरून कळतं की मामांचा अंश त्यांच्यामध्ये आहे. आणि मामा कसे होते हे त्यांच्याकडून आपल्याला, त्यांच्या वर्तणुकीवरून, त्यांच्या वागण्या बोलण्यावरून आपल्याला समजतं. मित्रांनो, आज अशाच एका मामांच्या सवंगड्याशी आपण भेटणार आहोत. आपण गेल्या वेळी सुद्धा त्यांना भेटलो होतो. बुधनूरचे सिद्धप्पा कारभारी आता माझ्यावर आहेत ते, आणि त्यांच्याकडून आपण आणखीन थोडे अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खरंच मला ह्या सगळ्या व्यक्तींना भेटून इतकं तुम्ही व्हिडिओत बघताय, पण मी प्रत्यक्षात भेटलो या व्यक्तींना आणि भेटून इतकं बरं वाटतं. विशेष म्हणजे सांगायचं, सिद्धप्पा मामांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर अख्खं आयुष्य मामांच्यासाठी देणं, अजूनपर्यंत अख्खं आयुष्य देणं, सगळं घरदार सोडून ते इथं आदमापूरमध्येच आहेत. हे माझ्या माहितीप्रमाणे मी आत्ता जे काय जेवढे सवंगडे बघितले त्या सगळ्यात मला सिद्धप्पा मामांचं विशेष वाटतं की त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं मंदिरसाठी दिलेलं आहे किंवा पूर्ण आयुष्य आपलं मामांच्यासाठी दिलेलं आहे. आतासुद्धा ते मंदिरमध्ये पूर्ण वेळ राहायला असतात. तुम्ही गेल्या वेळेला मुलाखतीमध्ये ऐकलाच आहात, त्यांचे विचार ऐकला आहात. त्यांनी सांगितलं आपल्याला की इथं राहून ते सेवा कशी करतात. तर तेच आता आपल्यावर आहेत. आपण त्यांच्याकडून पुढच्या त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊया. चांगलं बाबांच्या नावानं चांगलं. तुम्हाला आत्ता मगाशी एक फोन आला होता, ते विचारत होते तुम्हाला फोनवरनं की मालिकेत तुमचंच सुरू आहे का, दुर्गाप्पा तुमचेच वडील काय, आता जाताना आपण फोन आला होता. हा फोनचे घटना काय होते सांगा. घटनामध्ये त्यानं सांगत होता, दुर्गाप्पा म्हणून एक नाव आहे आणि त्याचं काय ते सावंत्री म्हणून एक त्याची बायको आहे. मग माझ्या आईचं नाव ते सावंत्री नाही आहे, लक्ष्मी आहे. हे पोचू दे सगळ्यांच्या. लक्ष्मी आहे. त्याचं काय तर सावंत्री म्हणून आहे, त्यानं सांगितलं. हो, फोन दाखवत आला. मग ही काय तुमची आई काय, सावंत्री म्हणून नाव आहे. सावंत्री काय नाही बाबा, आमच्या आईचं नाव लक्ष्मी आहे आणि आमच्या बाचं नाव दुर्गाप्पा आहे. आणि ही तर सत्य आहे. फक्त काय मामानं ते बैल घ्यायला पैसे दिला, बैल त्या पैशातच आणलं. 180 रुपये मध्ये बैल आम्ही आणलं. बैल घ्यायला पैसे दिला म्हणजे काय, आधीच्या बैलाला काय झालं? आधीच्या बैल एक आजारी झाला. आमचा वडील बकऱ्यात होता, सुरपलीला बकरी होती आणि रात्री ते दोन्हीकडचं भीत पडलं घराचं आणि ते बैल बी एक आजार्यानं बैल मेलं. आमची आई शिवा द्यायला लागली. हो, मामाला बी शिवा द्यायला लागली, आमच्या भाला बी शिवा द्यायला लागली. आई तो बी बावाचा आहे, ह्यो बी बावाचा आहे, अशी शिवा द्यायला लागली. मग मामा रासारी ते ऐकला. दुर्ग्या बघ रे, तुझी बायको नाही बघ, चाबकानं कशी हाणली बघ म्हणाला. मला वळ उठल्यात अशी शिवा मारलाय म्हणला बाबा दबे. मग आमचे वडील म्हणाले, काय झालं मामा, काय झालं मामा? काय नाही रे, ते बैल एक आजार्यानं मेलं आणि घर बी पडलाय. घर बांधायला घरात पैसे आहेत, खरं बैलाला पैसे नाही. मग ते बैल एक पैसे देऊन आणाय पाहिजे आणि ते पैसे घे आणि घेऊन जा, आण जा म्हणा. जातो म्हणला. आणि बाळू मामानं दिला 180 रुपये. 180 रुपये. आता मालिकेत काय तर 50 रुपये काय तर टाकल्यात वाटतं. ते काय बोलण्याच्या बारात काय होते. हा, एवढं सत्य नाही. कसं आम्ही घरातले आहे, आम्हाला माहिती आहे, ते आम्ही सांगतो. इतर माणसांनी काय कसं आहे, कोण फोनवर ऐकून गेलेलं, कोण पुस्तक बघितलेलं असते. पुस्तकात बी काय थोडं लिहिल्यात, थोडं नाही. मग ते 180 रुपये बैल आणाय दिलं. मग मामा, आता आमचा वडील विचार करायला लागला, मामा पैसे दिला, बैल आणायचं कुठलं? विचार करा. काय विचार करतोस रे म्हणाला. बैल होंगल बाजारला जा, बाजारात बैल मिळत नाही, येताना वाटात मिळतंय. बाजारात बैल मिळत नाही, येताना वाटत तुला बैल मिळतंय. मग असं झाल्यानंतर आमचं वडील बैल होंगल बाजारात सगळं फिरला, बघितला. ती ज्यादा पैसे ज्यादा तर व्हायचं, कमी तर व्हायचं. मामानं काय सांगितलं, आता बैलाचं पैसे उरवायचं नाही, ज्यादा पैसे घालायचं नाही, 180च बैल यायला पाहिजे. मग हे आमच्या वडिलाचं चांगलं वाईट बैल बघणार नाही, दरात काय बसतं हे चांगलं तर त्याच्यावर सोडून टाकलेलं. हा, चांगलं वाईट तिच्याकडं, पण दरात मिळायला पाहिजे हे महत्वाचं. मग ते चचलीला ते आलं. चचली हॉटेल होतं, एक मच्छी संगापा म्हणून हॉटेल होतं, शेजारचं गाव. ते काय दुर्गाप्पा कुठे गेलतात, असं बैल का नाही गेलतं बैलोंगलला. आमच्या देवानं सांगितलं आहे, बाजारात बैल मिळत नाही आणि वाटत मिळते. म्हटलं आता वाटत कुठं हुडकत जाऊ असे ना म्हणला. अरे आमच्या गावात एक बैल आहे बघ. मग ते बैल बघितलं जाऊन,
बघितल्यानंतर त्या म्हातारीचं कारभार होतं त्या घरात. तिनं 210 रुपये सांगितलं. हा. खरं त्यात रुपया कमी करायचं नाही. करायला हा. मग ती बाई असं म्हणायला लागली, मग आम्हाला जमत नाही आमचं म्हणून. आमचा आजा म्हणला, हे बघ दुर्गापा, आजा आमचा आजा आईचं वडील, आईचे वडील. हा, हा. आईचा वडील एक होता आमचा, तो बैल आणायला ते बी आलता. त्याने पण गेलते, बरोबर. तिने पण ते काय बाजारला आजोबांचं आलते. नाव काय? हा. आजोबांचं नाव काय? हा, आमच्या आईचं वडील नव लक्काप्पा. लक्काप्पा. हा, लक्काप्पा मंडनावर. मग आमचा आजा म्हणायला लागला, आईचं वडील, हे दुर्गाप्पा ज्यादा पैसे आहेत ती मी घालतो, खरे बैल हे घ्यायचं. ते 180 घाल. हा, तू 180 घाल, राहिलेलं मी घालतो. मग आमचा बा काय म्हणला, मामा मला सांगितलंय उरवायचं नाही घालायचं नाही. माझं ते तू घालायचं नव्हतं, माझ्याकडे काय पैसे नाहीत काय म्हणाला. नाही, मी देवाच्या वाक्यातच जाणार. मग ठीक आहे म्हणलं, गावाच्या बाहेर गेलं. एवढा विश्वास होता मामांच्या हा, मामावर एवढंच. शब्दावर, एका शब्दावर एवढा विश्वास होता मामा. होय हो हो, एवढा विश्वास होता. बरं. आणि गेलं गावाच्या बाहेर जायला, म्हणजे एक लिंगायत आला. मग काय दुर्गा मामा कुठे गेलता, असं बैल आणाय गेलता, बैल मिळाला नाही. आमच्या गलीत हे आहे, बघतोच काय बघतो म्हणाला. ते बघितलं, ते बैल दोन्ही पायात वाकडा आहे. बैल मागे गेलं तर लाच घालतोय, पुढे गेलं तर मारतोय. एवढं वाईट बैल त्यानं दिसलं याला. खरं ते बैलाकडे बैल वाईट आहे याला कळना. खरं दरच बघणार, 180 बसतोय का नाही बघणार. मग शेवटला दर सांग म्हटलं त्याला. तिनं 240 रुपये दर सांगितला. 240. हा, आमचा बा बी मागितला 150 ला मागितला. ते जमत गेलं 180 ला ते ठरलं. अरे बापरे. आणि मग बैल घेतला तो. बैल घेतलं, संस्कार दिलं, पैसे त्याला भागिवलं. खरं मागे गेलं तर लाच घालतंय, पुढे गेलं तर मारतंय. ते आम्हाला बाबाला पशिवलं त्यांनी. बर. पशिवलं आणि ते पशिवलं बैल वाईट आहे हे नाही. मामा सांगितलेला वाक्यात बैल मिळालं बापरे बाप. नव्हे, असं तिनं छातीला हातच लावायला सुरू केला. विषय संपला. मग बैल आणले बाबा गावात, 2 दावं लावलं. मग तिनं मी म्हटला, जर नवीन असूपर्यंत 4 दिवस तसं करते, आणि नंतर काय कुणाला मारत नाही, कुणाला लाता घालत नाही, घेऊन जावा म्हटला शेजारचं गावाला. मग असं आणून बैल गलीत बांधलं. गाव सगळं बघायला बैल, 180च बैल गाव सगळं आले बघायला. पुढे गेलं की मारतय, मागे गेलं तर लात घालतंय. जवळ कोणाला येऊ दे. 180 मध्ये त्यावेळेस जास्त पैसे होते का कमी होते? कमी होते. जास्तच होते. जास्त पैसे. जास्तच. 180 चा बैल म्हणजे जास्त हा, पैसे कमी. 120, 40, 150 म्हटलं तर दर होते. 180 म्हटलं तर जरा जादाच पैसे होते. पैसे, हा. मग बैल बघायला आले. मग ते आमचा चुलत भाऊ एक होता, ते दारू पिऊन येणार. दुर्गा ताता एक बैल कशाला आणलास म्हणाला, ही फुकट आणायचं बैल नव्हं, आणि तू पैसे दिला त्याला, असं त्यानं ते. फुकट बी करून घेणार नाही. फुकट कोण घेणार नाही, आणि फुकट आणायचं बैल बी नव्हं, आणि तू पैसे दिलास. मग ते आमचं वडील असं खाली मान घातला आणि गुडघ्यात मान घातला आणि गपच बसला. मामा पैसे दिलास तू, आणि तुझा बैल आणायला लावलास तू, आणि काय परिस्थिती, माझ्या पोराचं परिस्थिती काय, बायकोचं परिस्थिती काय, मी जाणार मेंढराकडे, आणि ही बैल असं मारायला लागलं तर काय करायचं, असं विचार करत बसला. ते सारखं दारू पिणार आणि तात्या हिला सोडून द्याय नाहीच अजून बैल, असं म्हणणार. मग आमच्या आईला आलं राग. आईला राग आलं. ए शेजाप्पा म्हणाले, थांबून येऊन विचारणार त्याला निसर्ग उतरल तसं ते प्यायचं आणि येणारच, त्याच्या अजून सोडून द्याय नाहीच बैल, असंच म्हणला. मग आमच्या आईला राग आला. हे बघ शेजाप्पा, तू पुढं आता बोलायचं नाही. बाळूमामाचे पैसे आहेत आणि बाळूमामाचा बैल आहे, आम्ही ठेवून घेऊ नाहीतर ताणून देऊ, तू काय बोलायची गरज नाही. तू काय पैसे घातलास काय, ते मामा काय करल ते करल. मग आमची आई म्हणाले, आज ते देवळीचं भंडारा आहे बाळूमामाचा, त्या बैलावर टाका आणि आत दोरी लावा आणि बांधा, ते आम्ही उद्या काय करायचे ते ठरवूया म्हणाले. मग ते आमचे वडील 2 दावा बांधले. आमच्या आईच्या वडील ते लक्काप्पा एक होता, तिने एक दावा धरला, आमचे वडील एक धरला, आणि बैल आत नेऊन बांधले, आणि बाळूमामाच्या पाठीवर बैलाच्या पाठीवर भंडारा टाकला. बाळूमामा तुझं पैसे आहेच आणि तुझं बैल आहे, काय करते म्हटला, आणि बाळूमाकडे उभा राहून पाया पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी पाजिवलं तर बी बैल मान सुद्धा हलवलं नाही, पाठीमागे गेलं तर लाथा सुद्धा गाठलं नाही. बाळूमामाच्या भंडाऱ्यात एवढं ताकद आहे, आणि बाळूमामाच्यात एवढं ताकद आहे. म्हणून बाळूमामाच्या नाव घेतलं तर नावात एवढं ताकद आहे, आणि बाळूमामाच्यात किती ताकद असल
ती काही कळणार नाही आणि त्याच्या ताकदीला अंत नाही आहे. आणि विशेष म्हणजे मामा, तुमच्या वडिलांनी जशी श्रद्धा ठेवली हा मामांच्या एका शब्दावर, बरोबर. तशी श्रद्धा पाहिजे तरच ते हा श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, हेच कडेला लागायचं म्हणजे हेच आहे. ही माणूस काय आज जगते उद्या मरते, उद्या जगते परवा दिवशीला मरते. ही काय पावसा पाण्यासारखं येणं जाणं आहे. म्हणजे खरं देवावर विश्वास आणि श्रद्धा ही महत्वाचं आहे. आणि ही असं आजपर्यंत आपण एक लहानपणापासून आतापर्यंत बाळूमामाची मेंढरं राखलं, तिची कारभार केलं. आणि एक नोकरला सुट्टी आहे, एक रजा आहे. आमच्या घरातल्याच नाही, सुट्टी बी नाही, रजा बी नाही. हा का एक माणूस इथं हजार झाला तर ते दुसरा माणूस घराकडे जायचं. तो एकानं 10 वर्ष राहिला, त्याचं लग्न झालं, तो घराकडे जायचं तिसरा. असं 5 जण भाऊ आम्ही 5 जण भाऊ सगळेजण बकरी राखले, आमचा बार राखलाय. आता आमची पोरं राखायल्यात, आमची पोरं करायला. खरं एक माणसाला आम्हाला सुट्टी नाही, रजा नाही. एक गेला की एक यायचं.